बेळगावमध्ये इंडियन ऑइलच्या स्टॉप डेपोला लागली आग। रेल्वे बोगीतून टँकरमध्ये डिझेल भरताना लागली आग। बेळगाव खानापूर रेल्वे वाहतूक थांबली। रायगड जिल्ह्यातील 21 कुटुंबावर गावकीचा बहिष्कार। रोहा तालुक्यातील डोंगरी गावातील धक्कादायक घटना। पॅरिसमध्ये चार्ली हेब्दोवर झालेल्या हल्ल्याची अल कायदाने घेतली जबाबदारी। सूत्रांची माहिती, 3 अतिरेक्यांना ठार केल्यानंतर आता फ्रेंच पोलीस घेतायत एका तरुण महिला अतिरेकीचा शोध। आयबीएन लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। एसटी प्रशासनाने घेतलं नमतं धोरण। तान्हुलीला सोबत घेऊन नोकरी करणाऱ्या महिला कंडक्टरला देणार बैठकाम। नायलॉनचा मांजा बनतोय नागपूर नाशिकच्या नागरिकांच्या गळ्याचा फास। अनेक दुर्घटनांनंतरही नाशिकमध्ये नायलॉन मांजावर बंदी। वीज दरवाढीच्या विरोधात कोल्हापुरातले उद्योजक आक्रमक। 12 ते 14 जानेवारी फाउंड्रीसह सर्व उद्योग राहणार बंद। उद्योजकांच्या बैठकीत झाला निर्णय। 29 सप्टेंबर 2009 नंतरची बेकायदेशीर प्रार्थना स्थळ पाडा। मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। आणि सिडनी टेस्टच्या शेवटच्या दिवशी भारताची मॅच वाचवण्यासाठीची झुंज। शिखर धवनच्या हाफ सेंचुरीनंतर टीम इंडियाच्या झटपट विकेट। टीम इंडिया 5 विकेटवर केले 204 रन्स।